तर मावशी काय बोलशील आजच्या शूटबद्दल? खूप छान वाटलं. आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे आणि 18 वर्षातून हा दिवस मला बघायला मिळालं. माझी पण खूप इच्छा होती का असं शूट माझं पण व्हावं. देवाच्या कृपेने आज ते झालं. ठीक आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन तुला पहिल्या तर. आणि मामा तुम्ही काय बोला, कसं झालं आपलं शूट आजचं? खूप छान झालं, एकदम मस्त शूट केलं. हां. आणि हे जे शूट झालं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि हा योग माझ्यासाठी 18 वर्षानंतर आला आणि ते मला अनुभवायला मिळालं. हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. आणि खरंच 18 वर्षांनी मावशींनी वेट केला या दिवसासाठी आणि तो शूट आज तिने केला आहे. खूप आनंद झाले. एवढ्या वर्षातून तिच्या आयुष्यात एवढं सुख प्राप्त झाले. देवाचं पण आभार. बस. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपल्याला जायचं आहे आपल्याच मावशीच्या मॅटर्निटी शूटला, जो की तिच्या लाईफमध्ये 18 वर्षांनी आलेला आहे. तर एकदम स्पेशल मुमेंट आहे आणि घरात एकदम आनंदाचं वातावरण आहे. आपण आपलं बेस्ट देण्याचं काम करू. तर फोटोशूट कसा असतो आणि शूट कसा होतंय ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन. आणि जसं काही मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं, एक माझी कॉलेजची दिदी राखी बांधायला यायची बाकी आहे, तर ती आता येते, तर तिलाच मी आणायला चाललो आहे. आणि मी जायच्या आधी जरासं बॅटरी वगैरे मी चार्जर लावतो कॅमेराच्या. बरंच काही चार्जिंग नाही, त्या दिवशी संपलेली, चार्जर लावायचंच राहिलं आहे. तर आता मी चार्जर वगैरे लावतो. मग नंतर तिथं ताईला घेऊन येतो. मग रक्षाबंधन थोडासा हातच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि नंतर मग आपण निघूया मावशीच्या मॅटर्निटी शूटला. लांबशी आले ना बहिणी. तर तुला पण एक प्रश्न नको लावलो पण तुला पण एक प्रश्न, भावासबद्दल एक चांगली आणि एक वाईट गोष्ट सांग. कालपासून सगळ्यांना विचारतो. चांगली पहिली चांगली सांग. पहिले वाईट सांग. सांग वाईट वाईट नाही, माझा आळशी काय आळशी भाव माझा. जरा काम वेळेवर केली तर बरं. बरोबर आहे, एकदम बरोबर. आणि चांगली जा ना आता. चांगली सांगायची गरज नाही, सगळ्या चांगल्या गोष्टी. बाकी मी आळसपणा समजून तिला पण बनव. हा ना. बाय दे. कधी करशील? रक्षाबंधन करून आम्ही आता निघालेलो आहोत ज्या कामासाठी. आज आपल्याला जायचं आहे मावशीच्या मॅटर्निटी शूटला. सोबत कॅमेरा घेतलाय, मागं स्टँड वगैरे आहे आणि सर्व भरपूर खुश आहेत म्हणून अख्खी फॅमिली झाले. जसं काय आजच बेबी शॉवर आहे. अजून मागून मावशी वगैरे पण येत आहेत आणि बहुतेक अजून काय फिक्स नाही, पण बहुतेक संध्याकाळी आपल्या 1000 सबस्क्रायबरची पार्टी असणार आहे. जसं मी तुम्हाला त्याच ब्लॉगमध्ये, मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो का पार्टी करायची आपल्याला थोडीफार मोठी हॉटेलला वगैरे जाऊन. तर बहुतेक आज गेलो तर जाऊ, का असेल ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर आता पुढे बघूया आपण मावशीचं शूट वगैरे कसं होतो. मावशीला जराशी आपण एक रील पण बनवायची, काहीतरी एक वेगळी ॲक्शन वगैरे देऊ. तर मम्मी, तुला कसं वाटतं एक सख्खी बहीण असल्याचा? खूप आनंद झाले. एवढ्या वर्षातून तिच्या आयुष्यात एवढं सुख प्राप्त झाले. देवाचं पण आभार. बस. ए दीदी, आपल्या ग्रुपमध्ये एक छोटासा काहीतरी एक पोरगा किंवा पोरगी जे काय असेल ते, पोरगी व्हावी, जे काय होईल ते होईल. आमचे मेंबर कमी आहेत. हा बरोबर आहे ना. आम्ही तिघेच जणी आहोत. पोरगी पोरगा काय नाही, काय पण काय होऊ पण दे. होऊ द्या, आम्हाला काहीच नसतं. काय पण होते पण होते. हो दे. एवढ्या वर्षातून आमच्या एक ग्रुपमध्ये एक छोटासा मेंबर काय जो असेल तो येणार आहे. तर हे सर्व एक्साइटेड आहेत आणि शूट बघू कसं काय होतंय ते. एक मावशीला मस्त रीलसाठी एक पोज वगैरे देऊ. मावशी जराशी आमची इंट्रोवर्ट आहे, तर अशी लाजते थोडीशी, तर तिला पोज देऊ तर अशी कम्फर्टेबल करू. फॅशनेबल नाही, एकदम लाजरी. तिला आज आपण एकदम ॲक्शन बिक्शन देऊ. मामा पण आहेत, काहीतरी एक चांगली रील बनवायचं ट्राय करून फोटोशूट करायचंय. तर घेतल्याचा पहिलाच वापर आता मावशीच्या शूटला होणार आहे, तर एक ते पण चांगलं वाटतंय. तर आता निघलोय आम्ही जायला. एक फार्म हाऊस केलाय मावशीने बुक बहुतेक, तिथं जायचंय आणि नंतर काय असेल ते आपलं दिसेलच तुम्हाला. कोण बोलत होतं आमची मावशी लाजरी आहे आणि काय इंट्रोवर्ट आहे असं तसं. मावशीचा लुक बघा, मावशीचा लुक बघा, एकदम भारी आहे ना. कशी दिसते मावशी? मावशी ही मेकअप आर्टिस्ट ताया मेकओवर, श्रेया मेकओवर ना काहीतरी. हा मावशी इथे जाऊ. हे बघा, खूप सिंपल आणि मस्त छान दिसतंय.
ते बॉय गर्लचे कपडे गेले त्यांना सुचलो. चला तर आम्ही आलेलो आहोत आता लोकेशनवर. हे बघा मस्त लोकेशन आहे, फार्म हाऊस आहे पूर्ण. तर हे बघा तिकडे स्विमिंग पूल वगैरे आहे आणि इकडे रूम्स आहेत. छान लोकेशन आहे. आणि तिथं मागं आम्ही चढसर रस्त्यात पण थांबले, तिथे चिखलात पाय जातात, रस्त्यात पण थांबलेलो, तिथं मस्त फोटोज येत होते. तर बरं आता इथं लोकेशनला आलं आहे, इथं फोटो काढून घ्यावे. बघा लोकेशन तर मस्तच आहे. बोल ना. हां तिथं बाहेर. तर चला आता शूट चालू करूया आणि छोटीशी पार्टी पण आम्हाला करायची. तर भावेश दादा पण आलेला आहे. कुठे काय बोला नको तिचं आटकाचं लावचे ते सांग तिला. या साईडला बघ, इथं पोटावर फाईट व्हायच्या ओपन जरा दात पण घेतलं व्हायला अजून तुला ना असं झटकून या करायची का वरती ती बाजू जातं. हां अशी स्माईल ठेवा का स्पेस स्माईल स्माईल स्माईल. थांब थांब एक टाकतो. थांब थांब सोडून द्या तू बाजू हो डायरेक्ट. 1 2 3. अरे वरती उडव ना असं काय रे सोडून देते तसं. अशी स्माईल ठेव अशी क्रॉस अजून. हां आता बघ तिकडे मागं. हां 1 2 3. असं असं तिथे करा पाहिजे. काय माणसं आहेत नीट त्यांना पदर ना उडवत आहेत. आता गेले दुसरा माणूस हो कसं करतो. हां माझी तशीच माहिती तशीच माहिती. 1 2 3. चला तू बाजूला पण जरा वर खालून धर ना खालून धर. हां 1 2 3. सोडू नका द्या थोडं वरती उडव ना. छत्री तर घे ना. हौशी स्माईल ठेव. हौशी स्माईल 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 स्माईल. एक मिनिट. 1 2 3. अरे 3 काय माणसं आहे 3. अरे मग सोडायचे तुम्ही तुला असं वरती ओढून अंगावर नाही. अरे काय आलं. अरे असं वरती तुझ्या अंगा असं हे कर ना. आता आहे ना हात आहे ना पिसलत नाही आणि एवढंच एक पदर नीट करता नाही. 1 2 3. सोड 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 कसे जमा होशील यांचे कसे नाव. आता पदर बारीक येतो काय एवढाला आहे. बाजू बाजू मावशीकडे हात जमवली आमच्या मावशीला बिचारीला. तसं राहू दे बघ इकडं जरा अशी क्रॉस शोल्डर असं इकडे घे शोल्डर. हां आता बघ काय केला तुम्ही इथे राहून. तर आमचा शूट झालेला आहे. खूप मस्त असं शूट झाला आणि लोकेशन पण खूप मस्तच होती. आता जरासा अंधार पडलाय. तर मावशी काय बोलशील आजच्या शूट बद्दल. खूप छान वाटलं. आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे आणि 18 वर्षातून हा दिवस मला बघायला मिळालं. माझी पण खूप इच्छा होती का असं शूट माझं पण व्हावं. देवाच्या कृपेने आज ते झालं. ठीक आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन तुला पहिल्या तर. आणि मामा तुम्ही काय बोला कसं झालं आपलं शूट आजचं. खूप छान झालं, एकदम मस्त शूट केलं. हां आणि हे जे शूट झालं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि हा योग माझ्यासाठी 18 वर्षानंतर आला आणि ते मला अनुभवायला मिळालं. हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. तर असे दोघांची प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. आणि खरंच 18 वर्षांनी मावशींनी वेट केला या दिवसासाठी आणि तो शूट आज तिने केला आहे. तरी येत्या 14 तारखेला मावशीचा बेबी शॉवर आहे आणि आम्ही सर्व तिथे खूप मजा करणार आहोत. तर तुम्ही पण
तो ब्लॉग मिस करू नका. याच्या पुढचा ब्लॉग बेबी शॉवरचा असेल मावशीचा. तर सर्व खुश आहात ना? आणि बेबी शॉवरचा काय प्लॅन आहे तुमचा? तेव्हाच दिसेल का? तर एक काहीतरी आगळा वेगळा करायचा ट्राय करणार आहोत आम्ही. बघूया कसं काय असतं ते. आता तर आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत आपल्या 1000 सबस्क्रायबरचं. थोडं आल्यासारखं इथं. आणि आपलं बहुतेक आता केक नाही आला, बाला आलाय. तर केक वगैरे कट करायचं आहे. ह्यो दुसरा का तिसरा केक असेल? तिसरा. आणि आपली मावशी आहे ती फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये आलेली. आता एवढं जवळपास 45 ते 40 ब्लॉग झाले पण एकात पण मावशी दिसली नाही. त्याचं रिझनच हे होतं. तर मावशी कुठे बाहेर वगैरे होतं. एवढं आपलं घरातलंच आता लग्न झालं तर त्यात ती नव्हती. पण आता इथून पुढे मावशी दिसणार जास्त ब्लॉगमध्ये. केक तर केक पण आलेला आता. तर चला आपण आता केक कट करून घेऊया. यांनी तो 1K आणलेला तो केक गायब झाला. आता किती आवाज गेली त्याची. तर आता सेलिब्रेशन चालू करूया. बघा केक. कॉंग्रॅच्युलेशन 1K सबस्क्रायबर दक्ष फडके ब्लॉग. तर इथं आलेले आहेत. योदर मावशी तुला माझ्याकडून. तर चला आता केक कट करून घेऊया आपण. सुरी कुठे? सुरी दे. अगं बाय उठ जरा. उठून जा. येतो सगळा. बोला. उलटा विनोद. थँक्यू सर्वांना. केक आपल्या पण भरवलाच नाही कोणाला. थांब. हा केक मावशीला भरू आपण पहिला. आज मावशीचा दिवस आहे. बाकी सगळी दररोज असतात. ते धुवून आले का? केक देऊ केक दिले. चला आता केक खाऊन घेतो आम्ही सर्व. याला काय फुटलाच नाही. आले का फोटो? हे बघा फोटो. झालेलं आमचं सेलिब्रेशन. पुढचा काय प्लॅन माहिती नाही. बघू. झालेला आहे आमचा पॅकअप. आम्ही आता निघालोय. आता जायचं मावशीची. इथं मावशीने काय केलं काय माहिती सगळ्यांसाठी. काय केलं मावशी? काहीतरी केलंच असेल ना. अरे आता साऊंड लावलं. कोण आहे? मम्मी आणि मावशी. हा ते नाचायला थांबले. हे चला ना. चलो आता ये इकडं नाचे. एक झलक झालीच पाहिजे. आल्या हरक्याचा तिथे या खाली इकडे. चला आतमध्ये चला नाचू. चल मावशी बाय बाय. आम्ही चाललो. व्यवस्थित आहे. आता भेटू कधी? गुरुवार. मावशी बाय बाय. चला मामा बाय 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 बाय. आम्ही निघतो. आम्ही चाललोय आता दुसरीकडे कुठेतरी. मी आता या गाडीत चाललोय. भाऊ चालता जरा माझा न्यायला मला. तर आमचा आता ठरलाय गपचूप कुठेतरी जायचा. हे ब्लॉग बघितल्यावरती आम्हाला बोलतील का गपचूप कुठे गेलता पुढे जायचं. आता यश येतं का विचार? येत. चला जाऊ कुठेतरी. शूट वगैरे करून घरी आलो आणि येताना पार्सलच आणलेला. तर मस्त खाला जेवलो वगैरे. तर नंतर कुठे गेलो तो बरं ब्लॉग ठेवलेला. पण आता वाजले 12:30 कुठे गेलोच नाही. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि तो शूट तुम्हाला जर बघायचा असेल फोटोशूट आजचा तर आपल्या फडके फिल्म्स या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. एकदा इंस्टाग्रामवर जाऊन तो पण चेक करून घ्या. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.